तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत का नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. यस, याच्या आधी आपण बघितलं डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. फायनाइट ऑटोमेटा आपण शिकत असताना दॅट हॅव्हिंग दी फर्स्ट मॉडेल ऑफ theoretical computer science, that is the finite automata, that having the two types, deterministic and non-deterministic. Deterministic आपण बघितलं प्रीवियस लेक्चरला का डिटर्मिनिस्टिक मध्ये काय होतंय, वी डिटरमाइन द फ्युचर स्टेट. म्हणजे आपल्याकडे इनपुट सिम्बॉल आपल्याला माहिती आहे, इनपुट सिम्बॉल ए आणि आपण एका क्यू स्टेटवर आहे, तर नक्कीच आपण सांगू शकतो का नेक्स्ट स्टेट कोणती येणार आहे. यस, फॉर एक्झाम्पल आपण एक फॅनचं उदाहरण घेणार आहोत का नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा, that is a non-deterministic nothing but that is also called as a NFA. आता NFA म्हणजे काय, NFA चा आपण आपल्याला ऍडव्हान्टेज काय, NFA आपण का शिकायचं किंवा NFA मध्ये कोणाचा पॉवर जास्त आहे, NFA चा जास्त आहे का DFA चा जास्त आहे, ते आपण या चालू लेक्चरला शिकणार आहोत. तर नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. आता नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा शिकत असताना फर्स्ट आपण दॅट वी गो विथ द डिटर्मिनिस्टिक अँड दॅट वी कन्वर्ट इनटू द नॉन डिटर्मिनिस्टिक. पहिले आपण बघूया डिटर्मिनिस्टिक काय. सो डिटर्मिनिस्टिक फॉर एक्झाम्पल दॅट नथिंग बट Q0 ही आपली करंट स्टेट आहे. या करंट स्टेटवर आपल्याला माहिती आहे इनपुट सिम्बॉल काय, एक इनपुट सिम्बॉल आहे, तो आपल्याला माहिती आहे ए. तर आपल्याला गॅरंटेड आपण सांगू शकतो की नेक्स्ट स्टेट कोणती असेल. फॉर एक्झाम्पल दॅट इज नथिंग बट Q1. यस, सो Q0 करंट स्टेट आपल्याला माहिती आहे, इनपुट अल्फाबेट माहिती आहे, तर नेक्स्ट स्टेट कोणती असणार आहे, Q1च असणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा दुसरं कोणताही ऑप्शन नसेल आपल्याला. असं होत नाही Q0 वर ए आल्यानंतर आपण Q2 वर जाणार आहे किंवा आणखी कोणत्या स्टेटवर जाणार आहे. आपल्याला परफेक्ट माहिती आहे की Q0 वर ए आल्यानंतर म्हणजे फ्युचर बिहेवियर आपल्याला माहिती आहे. यस, हे झालं डिटर्मिनिस्टिक नेचर. सो डिटर्मिनिस्टिक नेचर मीन्स वी प्रेडिक्ट द फ्युचर्स. नेक्स्ट स्टेट कोणती हे आपण डिटरमाइन करू शकतो. दॅट इज नथिंग बट डिटर्मिनिस्टिक. But for example, that we another one case Q0 as the initial state, and that is nothing but that is input alphabet as A and input alphabet as A, that is nothing but Q1 and Q2. Yes. आता ह्या स्टेट मध्ये काय होतं, ह्या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये Q0 वर A आल्यानंतर आपण कन्फर्म सांगू शकतो, एक्झॅक्टली सांगू शकतो कुठे जाणार आहे Q1. पण ऍज दॅट केस Q0 वर जर इनपुट ए असेल तर आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही का आपण Q1 वर जाणार आहे का Q2 वर जाणार आहे. दॅट हॅव्हिंग कन्फ्युजन. सो नथिंग बट दॅट टाइप ऑफ मॉडेल, दॅट टाइप ऑफ फायनाइट ऑटोमेटा इज नथिंग बट नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. यस, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन डिटर्मिनिस्टिक अँड नॉन डिटर्मिनिस्टिक. यस, आता जर आपण आणखी याच्यामध्ये सविस्तर बघितलं तर नॉन डिटर्मिनिस्टिक आणि डिटर्मिनिस्टिक मध्ये काय फरक आहे, तर जर तुम्ही विचार केला तर जे काही सध्या करंट रुटीन मध्ये आपण जे पाहतोय सर्व जे मशीन्स आहे, मॅन्युफॅक्चरिंग मशीन असेल, अॅनालॉग असेल, डिजिटल असेल, ते सगळे कसे डिटर्मिनिस्टिक. आपल्याला माहिती आहे कारण फर्स्ट स्टेट प्रेडिक्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेट कोणती येणार हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल लिफ्ट असेल, लिफ्ट मध्ये बसल्यानंतर मी जर 7 नंबरची बटन जर प्रेस केलं तर लिफ्ट 7 नंबरला जाऊन थांबणार आहे, 7 नंबरच्या फ्लोअरला जाऊन थांबणार आहे. म्हणजे सगळे जे काही मशीन्स मार्केटमध्ये आहेत ते सगळे कसे, मार्केटमध्ये जर मी बघितलं तर सगळे जे मशीन्स आहेत ते सगळे डिटर्मिनिस्टिक मशीन. आणि आपण सर्व काय करतोय, डिटर्मिनिस्टिक मशीनच तयार करणार. नॉन डिटर्मिनिस्टिक मशीन आपण कंट्रोल करू शकत नाही आणि नॉन डिटर्मिनिस्टिक मशीन आपण बनवू शकत नाही. यस, कारण नॉन डिटर्मिनिस्टिक मशीन जर मार्केटमध्ये असतील तर आपण त्यांना काहीतरी कमांड दिली तर ते कमांड दिल्यानंतर जे काही बिहेवियर असेल ते आपण प्रेडिक्ट करू शकणार नाही आणि तशी मशीन आपल्याला नकोच. यस, सो मग आपण नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा का शिकायचं. यस, तर नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा शिकण्याचा जो काय फायदा आहे का नॉन डिटर्मिनिस्टिक नेचर काय आहे तर त्याची जी काही पर्टिक्युलर थिअरी आहे ती सोपी आहे, डिझाईन करणं सोपं आहे ऍज कम्पेअर टू DFA पेक्षा NFA जे काही डिझाईन आहे ते करणं सोपं आहे. म्हणजे डिझाईन फक्त करू शकतो, थेरॉटिकली इट इज अ पॉसिबल, त्याचं आपण मॅपिंग करू शकतो, पण ते इम्प्लिमेंट करता येत नाही, आतापर्यंत इम्प्लिमेंट केलं गेलेलं नाही. कारण नॉन डिटर्मिनिस्टिक मशीन बनवणं खूप अवघड आहे. थिअरी त्याची सोपी आहे, त्या थिअरीचा यूज करून आपण डिटर्मिनिस्टिक मशीन तयार करतो. यस, सो ऍज पर द केस यस, आता ज्या वेळेस आपण कोणतीही
पर्टिक्युलर मशीन डिझाईन करतो, ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग मशीन, ॲज अ सॉफ्टवेअर मशीन, ॲज अ ॲनालॉग, ॲज अ डिजिटल, फर्स्ट वी design or construct the minimum DFA. So nothing but that is a minimum requirement of deterministic finite atomic. जे काय असेल आपलं डिझाईन काय असेल कॉम्पॅक्ट असेल त्यासाठी आपण काय बनवणार मिनिमम डीएफए बनवणार. ते पुढे जाऊन आपण शिकणार आहोत का मिनिमम डीएफए मीन्स व्हॉट. सो पण मिनिमम डीएफए बनवणं खूप अवघड आहे. मग मिनिमम डीएफए बनवण्याआधी काय करावं लागेल आपल्याला दॅट इज नथिंग बट डीएफए. मग मिनिमम डीएफए बनवण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल डीएफए बनावं लागेल. आणि डीएफए सुद्धा काही वेळेस काय होतं बराचसा कॉम्प्लिकेटेड असतो आणि डीएफए बनवणं ॲज कम्पेअर्ड टू एनएफए पेक्षा कसं असतं अवघड असतं. मग डीएफए बनवण्यासाठी परत एकदा काय करायचं यूज द नथिंग बट एनएफए. फॉर दॅट पर्पज वी यूज द एनएफए. फर्स्ट draw the NFA theoretically, then we convert it to the DFA, and then after that we convert it to the minimal DFA. So that's why we use the NFA concept. NFA फक्त तुम्हाला theoretically possible आहे, as industry purpose तो possible नाही. त्याची थिअरी सोपी आणि आपल्याला सुद्धा काय NFA इम्प्लिमेंट करायचाच नाहीये. आपण तुम्ही ह्युमन बॉडीचा विचार केला किंवा ह्युमन ब्रेनचा जरी विचार केला तर ह्युमन बॉडी किंवा ह्युमन ब्रेन हे काय नॉन डिटर्मिनिस्टिक आहे. पण तुम्ही कॉलेजमध्ये शिकता, मी जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर कन्सेप्ट समजला नाही आणि मी तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिला आणि ते सोडून आणण्यासाठी सांगितलं म्हणजे मला माहिती आहे करंट स्टेट माहिती आहे, इनपुट सिम्बॉल माहिती आहे, म्हणजेच काय तुमची करंट स्टेट काय तुम्हाला समजलेलं नाही तरी मी काय ऍक्शन दिली तुम्ही असाइनमेंट सॉल्व्ह करा. तुमचं जे बिहेवियर असेल ते कसं असेल कन्फ्युजिंग असेल. एक तर तुम्ही सॉल्व्ह करणार किंवा करणार नाही. म्हणजे ह्युमन नेचर कसं आहे नॉन डिटर्मिनिस्टिक आहे. पण जे मशीन्स विचारात घेतोय आपण ते सगळे काय असतील डिटर्मिनिस्टिक आहे. कारण आपल्याला नेक्स्ट त्याच्यावर कंट्रोल करायचं आहे. म्हणजे बटन ऑन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असेल ऑफ असेल. तुम्ही लिफ्ट मध्ये बसल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस म्हणलाय का मला 7व्या नंबरच्या फ्लोअरला जायचंय ते 7व्या नंबरच्या फ्लोअरला जाऊन बसलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी जाऊन थांबलं पाहिजे. जर ते नॉन डिटर्मिनिस्टिक असेल तर तुम्ही 7 नंबरचं बटन प्रेस केलं आणि ऑटोमॅटिकली मशीन काय करेल स्वतःच बिहेवियर करेल. असं जर झालं ते कंट्रोल करणं आपल्याला शक्य नाही. सो दॅट्स वाय मिनिमम डीएफए that is first we convert into DFA then NFA. So nothing but NFA used for the purpose of design of DFA and then after minimum DFA. ठीक है. So we go with the actually deterministic non-deterministic DFA. Non-deterministic DFA जर कंपेअर केलं डिटर्मिनिस्टिक मध्ये तर दोघांमध्ये काही फरक नाही. फक्त as per the DFA that having the deterministic moves जे की इनपुट सिम्बॉल असतील ते फायनाइट आहे, जे नंबर ऑफ स्टेट्स आहे त्या फायनाइट आहे, नंबर ऑफ ट्रान्झिशन आहे त्या फायनाइट आहे. पण ॲज कम्पेअर्ड टू NFA that having the 0 or more moves म्हणजे आपल्याला कधी असं वाटत असेल की एखादा मूव्ह करायचं नाही केला तरी चालेल. एखाद्या वेळेस आपल्याला वाटत असेल मूव्ह नंबर ऑफ एकापेक्षा जास्त करायचा आहे तरी आपण करू शकतो. इट इज पॉसिबल इन ओनली NFA. यस. सो गो विथ द नेक्स्ट. Yes. As per the NFA that are also having the 5 tuples Q, summation, delta, Q0 and F. As per the आपण previous lecture ला आपण बघितलं as deterministic finite automata that also having the Q, summation, delta, Q0 and F. So Q is nothing but set of state. आता set of state म्हणजे काय त्या सुद्धा कशा असतील finite असतील. म्हणजे that is the same as DFA. Then input alphabet that is also set of input alphabet non-empty काहीतरी अल्फाबेट आपल्याला पाहिजे तरच आपण काय करू शकतो NFA किंवा DFA ड्रॉ करू शकतो. अदरवाइज नो. सो set of alphabet that is also non-empty. Then Q0 is nothing but initial state. Initial state DFA मध्ये सुद्धा काय असते एकच असेल, एकपेक्षा कमी नसेल किंवा एकपेक्षा जास्त नसेल. त्याचप्रमाणे NFA मध्ये सुद्धा तसंच आहे. NFA मध्ये सुद्धा एकच इनिशियल स्टेट असेल, एकपेक्षा जास्त नसेल किंवा एकपेक्षा कमी नसेल. त्याचबरोबर F nothing but final state. आता final state is nothing but a set of state. yes ती एक असेल किंवा एकपेक्षा
जास्त असेल आणि काही काही केसेसमध्ये असं पण असेल का कोणतीच फायनल स्टेट नसेल. सो ॲज कम्पेअर टू क्यू समेशन Q0 and F same in the DFA as in NFA. NFA आणि DFA मध्ये या चारही स्टेट सारख्याच आहेत, फक्त इथे फरक आहे. as nothing but delta mapping function. So as per the delta mapping function of DFA, as that is nothing but Q into input alphabet. Q is nothing but set of state, त्याच्यापैकी कोणती तरी स्टेट असेल as input symbol at 0 1 A B and that transition to nothing but Q. Yes, आता हे ऑलरेडी आपण बघितलं as per the example, that is Q0 having the input symbol A that goes to the Q1. Yes, so nothing but so delta Q0 A that goes to the Q1. So Q0A that goes to the Q1. So that having the two possibility. आता जर विचार केला DFA चा, तर DFA मध्ये जर Q0 वर जर A असेल तर तो कुठे जातोय? Q1 लाच जातोय. डिटरमाइन करतोय स्टेट. आपल्याला पुढची स्टेट माहिती आहे Q1च असेल, त्याच्यापेक्षा कोणताही दुसरा ऑप्शन नाही. पण जर आपण मूव्हचा विचार केला, जर नंबर ऑफ मूव्हचा विचार केला, इथे काय बघा as per that nothing but Q0 input alphabet A and also that having the state Q1. आता Q0 चा जर विचार केला तर Q0 ला काय बा Q0 चं मूवमेंट कुठे होईल? Q1 ला होऊ शकतं आणि Q0 ला पण होऊ शकतं. म्हणजेच काय Q0 ला होऊ शकतं म्हणजे काय that having the possibility. आता दोनच पॉसिबिलिटी आहे, एक तर तो कुठे जाईल सेल्फ लूप Q0 लाच असेल किंवा Q1 ला असेल. सो that having the two possibility. Also Q1. So Q1 is also self loop as a Q1 or goes to the Q0. So that also having the two possibility. So as we compare with NFA, non-deterministic finite data beta, and non-deterministic finite data मध्ये काय असतंय तर that having 0 or more number of moves. So as compared to DFA and NFA, that particular diagram is considered as a NFA. Yes, so that having the 0 or more moves, so that having the Q0 ला किती पॉसिबिलिटीज आहे बा. सो Q0 ची जी काही मूवमेंट्स आहे, असं ठरलं की मला मूवमेंट्स करायच्याच नाही तर काय असेल फाय असेल. मूवमेंट्स करायच्याच नाही. Q0 वरून जी काही मूवमेंट्स आहे, इनपुट जे अल्फाबेट आहे A ते ट्रान्झिशनच करायचं नाही, पुढच्या स्टेटला पाठवायचंच नसेल तर काय असेल फाय असेल. किंवा त्या सेल्फ लूपला द्यायचं असेल तर काय असेल Q0 असेल. जर पुढे पाठवायचं असेल तर काय असेल Q1 असेल. किंवा ऍट अ टाइम Q0 ला पण द्यायचं असेल आणि Q1 ला पण पाठवायचं असेल. सो नथिंग बट Q0 Q1. सो दॅट हॅव्हिंग दी फोर पॉसिबिलिटीज. एस Q0 च्या पॉसिबिलिटीजचा विचार जर केला तर पॉसिबिलिटी किती आहे? मूवमेंट्स नाही द्यायचे म्हणजेच फाय असेल किंवा Q0 असेल किंवा Q1 असेल किंवा बोथ असेल Q0 and Q1. सो दॅट हॅव्हिंग दी फोर पॉसिबिलिटीज. या दोन पॉसिबिलिटी ऍज इट इज आहे जशा DFA मध्ये होतात तशाच आहे, पण एक्स्ट्रा पॉसिबिलिटी कोणत्या आहे फाय आणि Q0 Q1. सो नथिंग बट दी पॉवर सेट ऑफ Q0 Q1. हे जर तुम्ही विचारात घेतलं तर हे काय आहे पॉवर सेट. Power set means nothing but all subset of set. जो Q0 आणि Q1 चा जो काय पॉवर सेट आहे, मग पॉवर सेट म्हणजे काय दॅट इज अ सबसेट ऑफ Q0 Q1, फाय Q0 Q1 and Q0 Q1. हे सगळे काय सबसेट आहेत कोणाची याची. मग दॅट इज अ नथिंग बट in NFA Q into summation is nothing but 2 raised to power Q. पॉसिबिलिटी किती आहे? Q च्या जेवढ्या काय पॉसिबिलिटीज आहे म्हणजे as per the subset Q0 and
Q1 इथे स्टेट आपल्याला माहिती आहे Q0 वर इनपुट जर A असेल तर तो त्याच स्टेट पैकी कोणत्या तरी एका स्टेटवर जाणार आहे, मल्टिपल स्टेटवर जाऊ शकत नाही. पण इथे बघ NFA मध्ये काय होतंय दॅट हॅविंग दी 0 or more number of moves, त्याला मुवमेंट्स करता येतील, त्यांनी मुवमेंट नाही केल्या तरी चालतील, एका वेळेस एक केली तरी चालेल, एकापेक्षा जास्त मुवमेंट्स केल्या तरी चालतील. म्हणजे Q into summation is nothing but 2 raised to power Q. Q is nothing but set of state. मग सेट ऑफ स्टेट कोणता इथे Q0 आणि Q1. मग पॉसिबिलिटी काय फाय Q0 Q1 Q0 Q1. So that is the difference between NFA and DFA. DFA मध्ये काय होतंय आपल्याला माहिती आहे Q0 वर A आला तर कुठे जाणार आहे Q1 वर जाणार आहे. पण as in the case of NFA that having the confusion, Q0 जर A असेल तर तो Q1 वर पण जाऊ शकतो आणि Q2 वर जाऊ शकतो. म्हणजे काय so that having the possibility, that having the multiple possibilities, that goes to the Q1, that goes to the Q2, so that is the confusion in NFA. इथं डिटर्मिनिस्टिक नाहीये, दॅट इज काय नॉन डिटर्मिनिस्टिक आहे. आपल्याला डिटरमाइन करता येत नाही की नेक्स्ट स्टेट कोणती असेल. Q0 वर जर A असेल तर Q1 पण येऊ शकतो, Q2 पण येऊ शकतो. And as for the movements, Q into summation is nothing but Q in DFA. Q into summation implies 2 raised to power Q. Yes, nothing but power set of finite state. फायनाइट स्टेटचा विचार केला तर ही जी काही मुवमेंट्स मी विचारात घेतली मगाशी काय Q0 ची मुवमेंट्स विचारात घेतली, जर इनपुट अल्फाबेट A असेल तर तो काय करेल एक तर ट्रान्झिशन करणार नाही फाय, एक तर ट्रान्झिशन स्वतः बरोबरच करेल Q0, किंवा तो काय करेल दुसऱ्या स्टेटला पाठवेल म्हणजे Q1 वर, किंवा ज्या काय दोन्ही स्टेट आहेत Q0 आणि Q1 त्या दोन्ही स्टेटचा वापर करेल म्हणजे Q0 आणि Q1. So nothing but that whole possibility is nothing but power set of Q0 Q1. So that's why we write as Q into summation transition as a 2 raised to power Q. There is nothing but power set of finite state. Yes. So या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये आपण काय शिकलोय तर NFA मध्ये आणि DFA मध्ये काय फरक आहे. DFA is nothing but deterministic, non-DFA is nothing but non-deterministic, ज्याची फ्युचर स्टेट डिटरमाइन करता येत नाही. कन्फ्युजन, जे काय कन्फ्युजन आहे का पुढची स्टेट काय असेल मी सांगू शकत नाही, एक्झॅक्टली सांगू शकत नाही, दॅट इज नथिंग बट NFA. अँड ॲज द केस ऑफ DFA मध्ये मला गॅरंटेड सांगता येईल, एक्झॅक्टली सांगता येईल का Q0 वर A असेल तर नेक्स्ट स्टेट काय असेल Q1 च असेल. ठीक आहे. सो दॅट इज द नथिंग बट NFA आणि DFA. NFA फक्त थेरॉटिकली सोपं आहे पण प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. सो ज्यावेळेस आपल्याला DFA ड्रॉ करायचं आहे त्या DFA ड्रॉ करण्यासाठी NFA आपण ड्रॉ करतो आणि NFA चे कन्व्हर्जन करून परत DFA मध्ये करतो. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली प्रॅक्टिकल मध्ये जास्त काही उपयोग घेतला तर NFA तयार करणं सोपं नाहीये, इट इज इम्पॉसिबल. सो वी गो विथ NFA ओनली पर्पज ऑफ theoretical purpose, design purpose, and then we convert it to DFA, and then we go to the minimum DFA. Yes. So पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया आपण का याची एक्झाम्पल घेऊया तर कशा प्रकारे NFA मध्ये आपण जे काय DFA मध्ये एक्झाम्पल घेतले तेच आपण एक्झाम्पल काय करणार आहे NFA मध्ये घेणार. ठीक आहे.